मंडळी नमस्कार, मी पत्रकार बाबू कुटे. आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. खालापूर तालुक्यातील आतकर गाव जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो गट खरं तर हॉट गट म्हणून ओळखला जातो. कारण राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी आणि खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे या निवडणुकीत उभ्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष खरं तर आतकर गावाकडे लागलंय. अंकित साखरे यांचे अत्यंत चांगले संबंध खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील, माजी आमदार अनिकेत तटकरे असतील, या सगळ्यांशी घरोब्याचे आणि जवळचे संबंध असलेला कार्यकर्ता नेता म्हणून अंकित साखरे यांची ओळख आहे. त्यामुळे अंकित साखरे यांना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जंग पछाडला जाते, मोठी ताकद लावली जाते. शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, भाजप असेल, ही काय जी माहिती झाली त्या माहितीकडून मोठी ताकद लावली जाते अंकित साखरे यांना पराभूत करण्यासाठी. मग वेगवेगळे फंडे वापरले जातात, कधी जातीचा आधार घेतला जातो, कधी अन्य काही आरोप केले जातात. वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि श्रद्धा साखरे या निवडणुकीत जिंकल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने प्रयत्न केले जातात. परंतु शेवटी मतदान हे मतदार राजा करत असतो. अशा पद्धतीने कोणी चुकीच्या गोष्टी केल्या तरी मतदार त्याला भुलतील किंवा मतदार त्या गोष्टीला मान्य करतील असं काही चित्र नाहीये. त्यामुळे श्रद्धा साखरे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली. अंकित साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य असं नियोजन सुरू आहे आणि श्रद्धा साखरे जोरदार प्रचार करताना दिसतात. खरं तर महिनाभरापूर्वीपासूनच त्या प्रचारात आहेत. म्हणजे त्यांचा आता तिसरा चौथा राऊंड असेल लोकांपर्यंत जाण्याचा. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांनी एक संवाद दौरा आयोजित केला होता आणि मतदारसंघ त्यांनी त्या दौऱ्यातून ढवळून काढला. त्यामुळे एकतर श्रद्धा साखरे लोकांना माहिती आहेत, त्या नवीन नाही आहेत, त्या सभापती होत्या पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे. त्यामुळे श्रद्धा साखरे हे नाव निश्चितपणे नवीन नाही. मतदारांना श्रद्धा साखरे यांचा चेहरा माहिती आहे. तर अंकित साखरे असा सारखा एक तरुण कार्यकर्ता जो अनेक वर्ष काम करतोय, वेगवेगळे इव्हेंट राबवण्यात त्याचा हातखंडा आहे. म्हणजे पालीफाटावर होणारी दहीहंडी असेल, क्रिकेटचे सामने असतील, अन्य काही गोष्टी असतील, यातून अंकित साखरे यांची एक ओळख होत गेली आणि मग पक्षाचं काम करायला लागल्यानंतर देवणावी ग्रामपंचायतीचं सरपंच पद भूषवताना त्यांनी सुंदर अशी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची इमारत साकारली, अनेक मोठी कामं केली. त्यामुळे अंकित साखरे कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून सगळ्यांना माहिती आहे. अत्यंत तरुण आणि तरुणांना आवडणारा नेता अशी अंकित साखरे यांची ओळख आहे. त्या अंकित साखरेला म्हणजे एक लहान असलेल्या एका कार्यकर्त्याला हरवण्यासाठी मोठी फौज मैदानात उतरली आहे. आता पलीकडून जर का सेनापती किंवा अन्य काही मंडळी जर का मैदानात येत असतील तर राष्ट्रवादीकडूनही साहजिकच कुणीतरी मोठं मैदानात आलं पाहिजे. मधल्या काळात सुधाकर घारे न्यायालयीन अडचणीमुळे बाहेर होते, आता ते सुद्धा सक्रिय झालेत. त्यामुळे ती आनंदाची बातमी आहेच. परंतु त्यापेक्षा वेगळी बातमी अशी आहे की राज्याचे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटातील काही कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या. ह्या भेटी श्रद्धा साखरे असतील, पंचायत समितीच्या देवयानी देशमुख असतील, ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठीच होत्या. प्रमुख लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय रणनीती असली पाहिजे यावरती चर्चा केली. दस्तूर खुद्द तटकरेच मैदानात उतरल्यामुळे खरं तर श्रद्धा साखरे यांचं पारडं निश्चितपणे जड झालंय. त्यांनी ढेकूत राष्ट्रवादीचे नेते असलेले दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. युवा कार्यकर्ता राजकुमार ढमाले यांच्या घरी ते गेले होते. होनाडमध्ये माजी सरपंच असलेल्या निकेश देशमुख यांच्या घरी त्यांनी भेट दिली आणि तिथून मग राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेला मुख्तार धनसे याच्या निवासस्थानी सुद्धा त्यांनी भेट दिली. अनेकांच्या निवासस्थानी ते गेले. अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अत्यंत सकारात्मक अशी चर्चा, नक्की काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे यावर तटकरेंनी लक्ष दिलं. कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, काही आदेश दिले. आपल्याला कशा पद्धतीने ही निवडणूक जिंकायची आहे आणि ही निवडणूक का जिंकायची आहे याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं. तटकरे यांचं खरं तर येणं कार्यकर्त्यांसाठी प्रचंड उत्साहवर्धक होतं, उत्साह वाढवणारं होतं. दस्तूरखुद्द पक्षाचा प्रमुख राज्याचा एका जिल्हा परिषदेच्या गटात जर का येत असेल तर आपली जबाबदारी किती वाढली याची जाणीव खरं तर खासदार सुनील तटकरे आज आल्यानं कार्यकर्त्यांना निश्चितपणे झाली असेल. कार्यकर्ते प्रचार करतात, नेते प्रचार करतात, लोकप्रतिनिधी असतील ते प्रचार करतात. श्रद्धा साखरे यांच्या प्रचाराला उदंड असा प्रतिसाद मिळतोय. हे जरी खरं असलं तरी शेवटी निवडणूक आहे. निवडणुकीत त्या पद्धतीने पुढे जायचं असतं. निवडणुकीच्या रणनीती असतात, काही आडाखे असतात, ते त्या पद्धतीने जर का गेलो नाही आपण तर आपल्याला अडचणी येऊ शकतं. नियोजन नीट असलं पाहिजे, लोकांपर्यंत नीट जाता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार अंकित साखरे यांनी निश्चितपणे केला असेलच. परंतु एक मोठी ताकद ज्यांना राज्यात ज्यांच्याकडे महत्वाचं पद आहे किंवा राज्यात ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, ज्या अगदी संसदेत सुद्धा आपल्या
वक्तव्याने संसद सुद्धा गाजवतात, जे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीत आहेत. म्हणजे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतरचं महत्वाचं नेतृत्व जे करतायत ते खासदार सुनील तटकरे आज एका जिल्हा परिषदेच्या गटाच्या उमेदवारासाठी येतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा फायदा निश्चितपणे श्रद्धा साखरे आणि पंचायत समितीचे ज्या काही उमेदवार आहेत देवेंद्र देशमुख, या दोन्ही उमेदवारांना मोठा होईल. भविष्यात आज जे ते जसे आतकर गटात आले, कार्यकर्त्यांना भेटी घेतल्या, कार्यकर्त्यांशी चर्चा केली, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तशाच प्रकारच्या भेटी ते अन्य ठिकाणी सुद्धा घेणारच आहेत. परंतु 2 किंवा 4 किमान सभा खासदार सुनील तटकरे यांच्या या मतदारसंघात होतील. कर्जतला काही होतील, काही खालापूरला होतील. आता तर जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे सुद्धा मैदानात आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबरच किंवा त्यांच्या सोबतीनं कार्यकर्ते जेव्हा ही निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत घेत आहेत किंवा मेहनत घेताना दिसत आहेत, त्याच वेळेस प्रांताध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा रणांगणात आलेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद, परिवर्तन विकास आघाडीची विशेष म्हणजे ताकद निश्चितपणे वाढल्याचं चित्र आहे. आजच्या त्यांच्या दौऱ्याने किंवा ज्या काही त्यांनी भेटी घेतल्या, जो काही त्यांनी संवाद साधला, संपर्क साधला, त्यांनी कार्यकर्ते उत्साहित झालेत. उमेदवारांचा उत्साह प्रचंड वाढलाय. आता एक एक पाऊल आपण विजयाकडे घेऊन चाललोय, आपलं पाऊल एक एक विजयाकडे पडतंय, याची जाणीव, याचा अंदाज उमेदवारांना सुद्धा येतो आणि कार्यकर्त्यांना सुद्धा येतोय. असं असलं तरी गाफील राहिलं नाही पाहिजे, कुठेही कमी पडलं नाही पाहिजे. एक एक मत महत्वाचं आहे आणि ते आपण आपल्या उमेदवारासाठी घेतलं पाहिजे. अगदी ग्रामपंचायतीला जसं आपण लढतो तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारचा एक प्रकारचा संदेशच खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. आजपासून कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील. जर का आपला नेता आपल्यासाठी येतो, आपल्या उमेदवारासाठी येतो, तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. याचं भान, याची जाणीव कार्यकर्त्यांना निश्चितपणे आज आली असेल. आणि त्यामुळे जे काही कार्यकर्ते थोडेसे मागे होते, म्हणजे फ्रंट रो येत नव्हते, ते कार्यकर्ते सुद्धा फ्रंट फुटवर येऊन आगामी काळात उद्या दिसतील आपल्याला. आणि श्रद्धा साखरे असतील, देवेंद्र देशमुख असतील, पलीकडे भूषण पाटील असतील, या तीनही उमेदवारांना विजयाकडे घेऊन जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करतानाच घरातलं प्रत्येक मत आणि मत 5 तारखेला बाहेर काढून ते बूथवरून मतदान केंद्रापर्यंत कसं नेता येईल याचा विचार निश्चितपणे कार्यकर्ते करतील. आणि कार्यकर्त्यांनी हा विचार करावा, कार्यकर्त्यांचं बळ वाढवावं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा, यासाठीच व्यस्त वेळात खासदार सुनील तटकरे यांनी खालापूरला भेट दिली आणि खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटातील काही कार्यकर्त्यांच्या घरी ते स्वतः गेले, स्वतः त्यांनी संवाद साधला. ही खूप मोठी गोष्ट आहे. तटकरे आल्यामुळं निश्चितपणे बदल होईलच. आगामी काळात सुद्धा त्यांच्या सभा होऊ शकतात किंवा त्यांचे दौरे होऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. आणि खालापूर कर्जतवरती तटकरेंचं विशेष प्रेम आहे. वारंवार त्यांनी ते बोलून दाखवलंय. ज्या काळात त्यांच्या हातात मंत्रिपद होतं त्या काळात त्यांनी जसं रोहा किंवा श्रीवर्धनसाठी निधी दिला, त्या 2 मतदारसंघावर जसं प्रेम केलं तसंच प्रेम कर्जत खालापूरवरती केल्याचं सगळ्या कर्जत खालापूरकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुद्धा ते प्रेम कायमच राहील, याबाबत शंका असण्याचं कारण नाही. उद्या श्रद्धा साखरे जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून जातील, त्यावेळेस कदाचित त्यांच्या खांद्यावरती सभापती पदाची जबाबदारी सुद्धा मिळू शकते. कारण राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता जिल्ह्यातील असं सध्याचं ते चित्र आहे. त्यामुळे त्या पद्धतीने व्यूहरचना व्हावी, त्या पद्धतीने काम व्हावं, अशाच साठी किंवा यासाठीच दस्तूर खुद्द सुनील तटकरे आज खालापूरमध्ये आले होते. ते आल्यामुळे कार्यकर्त्यांना एक प्रकारचं बळ मिळालंय, कार्यकर्ते उत्साही झालेत. आणि आगामी काळात श्रद्धा साखरे यांच्यासाठी ही बाब खूप फायदेशीर ठरणार आहे. खरं तर प्रचार सुरू असताना प्रचाराच्या दौऱ्यात त्यांचा सतत संपर्क अंकी साखरे यांच्याशी असतोच. काय चाललंय, काय झालंय, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या सूचना तटकरेंकडून अंकी साखरे यांना येतच असतात. परंतु आज ते स्वतः आल्याने अंकी साखरे यांना सुद्धा बळ, निश्चितपणे अंकी साखरे यांना सुद्धा बळ वाढलं असेल. 10 हत्तीचं बळ त्यांना आलेलं असेल असं म्हटलं तर ते काय अतिशयोक्ती ठरणार नाही. तटकरे आल्यामुळे कार्यकर्त्यांचा वाढणारा उत्साह श्रद्धा साखरे यांना आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना विजयाकडे घेऊन जाईल, हे मात्र निश्चित.